रोज 30-30 भाजी बनवून कंटाळा आला असेल तर बनवा अशा पद्धतीने वाळलेल्या हरभऱ्याच्या पानांची हटून भाजी। तर त्यासाठी मी इथे हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे। तर ही हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे। तर त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या। आता याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ। तर इथे तेल गरम झाल्यानंतर तयार केलेली पेस्ट टाकली। ही पेस्ट सोनेरी रंगावर परतली की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याचं ह्या पाण्याला उकळी येऊ देऊ। तर त्यामध्ये मी मूग डाळ टाकलेली आहे, थोडीशी मुगाची डाळ टाकायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्या पाण्याला उकळी येऊ देऊ। तर ही हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे, तर त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आणि ही भाजी आणि बेसन पीठ एकसारखं चोळून घ्यायचं, म्हणजे एकदम बारीक होतं। हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे चोळून घ्यायचं, म्हणजे असं बारीक होतं। तर ह्या पाण्याला उकळी आलेली आहे। तर आता आपण ही भाजी ह्या पाण्यामध्ये हटून घेणार आहोत। तर थोडी थोडी करून हटून घ्यायची आहे। तर हे बघा अशा प्रकारे हटून घ्यायची आहे। इथे मी सगळी भाजी टाकून हटून घेतलेली आहे। आता 1 ते 2 मिनिट झाले की आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा। हा शेंगदाण्याचा कूट मी जाडसर असा दळून घेतलेला आहे। 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला की भाजी आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिट ह्या भाजीला शिजू देऊ। तर तयार झालेली आहे आपली हरभऱ्याच्या पानांची वाळलेली हटून केलेली भाजी। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। जर चॅनलवर कोणी नवीन आलेला असेल तर लगेच सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।